हाय गाईज, तर आपलं युट्यूब चॅनल चालू करून जवळजवळ 7 ते 8 महिने झालेले आहेत. तर माझ्या डोक्यात पहिल्यापासून ज्यावेळेस ब्लॉगिंग चालू केली होती त्यावेळेसपासून होतं आपल्या युट्यूबचं पहिलं रेव्हेन्यू एक छोटंसं कार्य करायचं. आता आपल्याला युट्यूबचं पहिलं रेव्हेन्यू आलेलं आहे, त्यातनं आपण एक छोटंसं कार्य करणार आहे, ते तुम्हाला पुढे कळेलच ब्लॉग मध्ये. उद्या आम्ही एक नवीन ब्लॉग येणार आहे, तर तुम्हाला कळेलच आमचं कार्य काय असेल. त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे कळेलच. आणि म्हणजे एवढं मोठं पण काही कार्य नाही, आम्हाला जेवढं जमतंय युट्यूबच्या पहिल्या रेव्हेन्यूतून तेवढं आम्ही करतोय. इथून पुढे पण आम्ही करणारच आहे. बाकीचा ग्रुप काय उद्या येईलच, तुम्हाला दिसेल ब्लॉग मध्ये. आणि जी आपली युट्यूबची फॅमिली जी प्रत्येक ब्लॉगला एवढं प्रेम देते, ते बघून आमच्या ग्रुपची म्हणजे नेहमीच उत्सुकता वाढलेली असते. त्याच्यामुळे आम्हाला अजून इच्छा होती की नवनवीन ब्लॉग घेऊन यावं. आम्ही तुमच्यासाठी असेच ब्लॉग घेऊन येत जाऊ. आणि आतापर्यंत इथून मागच्या ब्लॉगला जसं तुम्ही प्रेम दिलेलं आहे तसंच इथून पुढे सुद्धा देतो. म्हणजे आम्ही पण असे छोटं मोठं जसं जमेल तसं कार्य करतो इथून पुढे पण. घेतलंय आम्ही आता हे मटेरियल, आता गाडीमध्ये भरणार आहे. आम्ही आता तिथे गाडी पाण्याचे बॉक्स पण ठेवायचे सध्या जात नाही भाऊ, आज बसायला पाडायला लागेल. या ठिकाणी कोणाला हजीर आहे इथं सिद्धेश जाधव आलाय, संतोष तर दिसले असतो मला, सिद्धेश मेदनकर पण आलाय. बाकीचे पुढे तिथे येते. आमच्यात नेमकं आज एकाच्या गाडीची डिलिव्हरी पण तिकडे भैया काय बोलायचं भैया. आपलं ऑफिस आहे मी बंद नसतो. आता बसते ना सगळे, पाण्याचे बॉक्स पण बसले पाहिजे. चला बघू ना आता तिथला. चला गाईच आपण भेटू पुढं. चाललोय आता आम्ही. चाललोय आता आम्ही पुणे स्टेशनला जाणार आहे. डायरेक्ट नाही, आधी डिलिव्हरी घ्यायची गाडी आधी डिलिव्हरी घ्यायची. ते झाल्यानंतर आम्ही वाटप करणार आहे. आता सगळे आलेले आहेत, आम्ही चाललोय. कुठं चाललेले आहेत चालला तर तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेल आम्ही कुठे चाललोय. कसे थांबले भांडण करायला चाललेत काय. चाललेलं आहे आम्ही, बघू आता पुढं कळेलच तुम्हाला ब्लॉग मध्ये. कसले थांबलेत, भांडणाला चाललेत. काय म्हणतो मामा? काय मामाचा मोबाईल घेतला एसटी काढून. मामाचं तोंड पडलंय. हा का नाही टाकणार बाळा, असं म्हणलेलं बळ टाकतो. हा काय म्हणला? लेट्स गो. चला कळलं ना ते ब्लॉग मध्ये पुढं कुठं चाललंय सगळं. बाकीचं बीएम मध्ये पण आहे पुढं. चला की काय झालं? काय नाही. मामाच्या नावाने कमेंट येऊ द्या. आहेत ना किती जण लोक किती राहतील इथं येतील का सगळे? झोप पाण्याची बॉटल पण
स्वीट पण आणले. हो यांना द्या ना मामा. राहू दे गाडी. असंच जायचं चालत. नाही नाही ते हे शेटकावर तुमचं झालं वाटतं काऊन. चांगलं नाही पहिलं बघितलं स्वाद कसा आहे. अच्छा लोक नाराज नको आहे. हा इथं द्या इथं द्या. पब्लिकला क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे ते बघत होतो. काय बोललं काय बोल. बाय बाय. आज आमच्याकडून जेवढं शक्य होतंय तेवढं आम्ही करतोय. शक्य होतं म्हणजे यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आपल्या पहिल्यापासून डोक्यात होतं हे काय आता आपण आलं नाही. तर मग बोलव एकाला बोलव सगळे आमचे. आले आले. संत कुठं थांबेल आणि असं लांब नका नेऊ सगळी. मग ऐका ना शेठ गाडी त्या रस्त्याला थांबायला पाहिजे. नाही रस्ता जा बारीक. हा कुणाल इथे रोड हळू क्रॉस करा म्हणलं. हा असं ए सिद्धेश ते स्वीट दे ना त्यांना. अरे एक पिशवी घेऊन तिकडच जाऊ ना. तिकडच तिकडच येतोय तिकडच लपलाय उजेड. आमचे गाईड आहे सध्या विनायक शेठ आमचे गाईड आहे. नाही नियम पाळायचे. काय विषय पोलीस मागे खातीन खातीन. सत्यम सत्यम मालूम पड़ेगा ना. पाण्याची वाटली जरा पाण्याची वाटली.
सत्यम इकडे बघ. पुणे कुठे पुणे इकडे आणते पिशवी. हे सिद्ध्या ते काय टाकत 3-4 पुणे तर पकडलं. सत्य मी तर आतमध्ये चला आता. वाटून टाक. पाचशे पण संपत्ती आणि फिरायची पण गरज नाही. इथं सेंटरला थांबायची कुठेतरी. आणि इथं काय होतं चला गाईज आपलं झालेलं आहे जे पाहिजे होतं ते. आता हे लाईन मध्ये का थांबताय तुम्ही? चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर काही लोक म्हणतील अन्नदान करताय, दिखावा कशाला करताय. आमचं एकच मोटिव्ह आहे, आमचं बघून अजून 4 लोकांनी अन्नदान केलं पाहिजे किंवा त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे. हाच आमचा एक मोटिव्ह होता. आणि आता हे आमचं एकच इथून पुढे कायम चालू राहील हेच अन्नदान. आम्ही आता कायम करत राहू जसं जमन तसं. चला आजचं अन्नदान झालेलं आहे. आता सगळे कुठं जाणार घरी का काय नाही जायचं. आता इथून पुढे पण असंच प्रेम राहू द्या सगळ्या ब्लॉगवर. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. लव्ह यू.